बिग बॉस मराठी सीझन 5 चे टॉप 5 कंटेस्टंट निवडायचे राहिलेले आहेत शेवटचे 2 दिवस आणि या शेवटच्या 2 दिवसात ठरेल की कोण राहतील टॉप 5 फायनलिस्ट। तर मित्रांनो, सध्याची बात केली की हा व्हिडिओ का बरं बनवलेला आहे, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोण आहे सध्याला वोटिंग ट्रेंड्स मध्ये नंबर 1 ला आणि कोण आहे नंबर 8 ला। तर मित्रांनो, नंबर 8 ला आहे वर्षा उसगावकर। हो मित्रांनो, कालच्या वोटिंग ट्रेंड्स मध्ये वर्षा हे नंबर 6 ला होत्या, पण त्यांच्या खाली जे 2 कंटेस्टंट होते जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी यांची थोडी वोटिंग वाढल्यामुळे वर्षाताई आलेले आहेत नंबर 8 ला। तर मित्रांनो, त्यांच्या गेमची जर बात केली तर त्यांचा गेम बिग बॉस मध्ये जास्त काही दिसलेला नाहीये आणि त्याचमुळे प्रेक्षकांनी त्यांना जेमतेम मत करून त्यांना ठेवलेला आहे नंबर 8 ला। तर मित्रांनो, बात केली नंबर 7 ची, तर नंबर 7 ला आहे जान्हवी किल्लेकर। हो मित्रांनो, नंबर 7 ला जान्हवी किल्लेकर आहे। जान्हवी किल्लेकरला ठीकठाक वोटिंग आहे, पण ज्याप्रमाणे जान्हवी ही बिग बॉसच्या घरात खेळतीये त्याचप्रमाणे त्यांची वोटिंग पण चांगल्यापैकी वाढत आहे। त्याचमुळे त्यांनी वर्षा उसगावकरला क्रॉस करून ते आलेले आहेत नंबर 7 ला। तर मित्रांनो, नंबर 6 ला आलेली आहे महाराष्ट्राची बबली गर्ल निक्की तांबोळी। हो मित्रांनो, नंबर 6 ला निक्की तांबोळी आहे। निक्की तांबोळीला परप्रांतीय वोटिंग आहे, म्हणजे त्या हिंदी शो मध्ये, तमिळ, तेलुगू या शो मध्ये काम करीत असल्यामुळे तिथले त्यांचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांनी इंस्टाग्रामवर स्टेटस आणि फोटो टाकलेले आहेत की निक्की तांबोळीला वोटिंग करा, आणि त्याचमुळे जे प्रेक्षक बिग बॉस मराठी बघत पण नाही त्यांनी पण निक्की तांबोळीला वोटिंग केलेली आहे आणि त्याचमुळे निक्की तांबोळी आहे नंबर 6 ला। मित्रांनो, आता बात राहिली टॉप 5 कंटेस्टंटची आणि हेच टॉप 5 कंटेस्टंट फायनली असतील का, तर नंबर 5 ला आहे पॅडी कांबळे। हो मित्रांनो, पॅडी कांबळे हे सुरुवातीला डगमगत होते, पण त्यानंतर त्यांनी जो बिग बॉसच्या घरात खेळ दाखवलेला आहे त्याच्यावर प्रेक्षकांनी खुश होऊन त्यांना ठेवलेला आहे नंबर 5 ला। तर मित्रांनो, नंबर 4 ला आहे डीपी दादा। हो मित्रांनो, नंबर 4 ला डीपी दादा हे वोटिंग ट्रेंड चालू झाल्यापासून नंबर 4 वरच राज्य करत आहे आणि त्यांना पण जबरदस्त वोटिंग आहे। कोल्हापूर, सातारा, कराड मधून डीपी दादाला एकदम धमाकेदार वोटिंग येत आहे आणि सोबतच पूर्ण महाराष्ट्रातून पण त्यांना खूप चांगली वोटिंग आहे। तर मित्रांनो, आता बात राहिली नंबर 3, नंबर 2 आणि नंबर 1 ची। तर तुम्हाला जर वाटत असेल की सूरज चव्हाणला सगळ्यात जास्त वोटिंग आहे आणि तो वन साइडेड विनर बन, तर तुम्ही तुमचा भ्रम काढून टाका। हो, सूरज चव्हाण नंबर 1 ला होता, पण आता पुढे काय झालंय तुम्ही ऐका। तर मित्रांनो, नंबर 3 ला आहे अभिजित सावंत। हो मित्रांनो, नंबर 3 ला अभिजित सावंत आहे। अभिजित सावंतचा गेम बिग बॉस मध्ये चांगला दिसलेला आहे। तो माइंड गेम पण खेळतो, तो ताकदीचा गेम पण खेळतो आणि तो इमोशनल पण आहे। त्याचमुळे प्रेक्षकांनी त्याला चांगल्यापैकी वोट देऊन त्याला ठेवलेला आहे नंबर 3 ला। तर मित्रांनो, बात राही नंबर 2 आणि नंबर 1 ची, तर नंबर 2 ला अजून पण आहे अंकिता प्रभू वालावलकर। हो मित्रांनो, नंबर 2 ला अंकिताच आहे। अंकिताचा गेम बिग बॉस मध्ये चांगला आहे, फक्त प्रेक्षकांना एकच खंत राहिली, त्यांना वाटत होतं की अंकिताने निक्की सारखं दबंग स्टाईल मध्ये जाऊन जर नडली असती ना, तर अंकिता आज सूरजला पण क्रॉस करू शकत होती। पण अंकिता आहे मित्रांनो नंबर 2 ला। आणि मित्रांनो, नंबर 1 ला राज्य करतोय पहिल्यापासून, जेव्हा नॉमिनेशन आले ना तेव्हापासून राज्य करतोय सूरज चव्हाण। हो मित्रांनो, नंबर 1 ला सूरज चव्हाणच आहे। सूरज चव्हाणला सगळ्यात जास्त वोटिंग आहे, पण ट्विस्ट असा आहे मित्रांनो की सूरज, अंकिता आणि अभिजितच्या वोटिंग मध्ये जास्त फरक नाहीये। म्हणजे कधी अभिजित पण वरती जाऊ शकतो तर कधी अंकिता पण वरती जाऊ शकते, कारण की याच्या आधी जेव्हा पण नॉमिनेशन आले तेव्हा वन साइडेड सूरज चव्हाणला 50% वोटिंग असायची, 60% वोटिंग असायची, पण यावेळेस तसं नाही झालेलं। त्यांचे वोट्स, बी टीमचे वोट्स हे डिवाइड झाल्यामुळे त्यांना सगळ्यांना थोडे थोडे मतं पडून ते एकदम क्लोज आलेले आहेत। पण सध्याला सूरज चव्हाण आहे नंबर 1 ला। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की अंकिता ही सूरजला क्रॉस करून बिग बॉस मराठी सीझन 5 ची विनर बनेल आणि वर्षा हे सध्याला नंबर 8 ला आहे, त्या वरती येतील की नाही? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।